नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज करतोय आपण सुंदरसं टी कोस्टल क्रॉस स्टिच पॅटर्न। मला लागणारं साहित्य आहे सर्वात पहिल्यांदा हे व्हाईट, हे सगळे 4 mm चे मोती घेतलेले आहेत मी। हे व्हाईट आहेत, ह्याच्यामध्ये थोडे ग्रे आहेत आणि ब्लॅक आहेत, हे 2 आहेत। त्याच्यानंतर हे ऑरेंज आहे, हे ब्राउन आहेत, हे रेड आहेत आणि त्याच्यानंतर पानांसाठी हे थोडेसे पोपटी किंवा लाईट ग्रीन आणि हे हिरव्या रंगाचे मोती। त्यानंतर आपण याला 30 नंबरचा हा धागा घेतो आहे। त्याच्यानंतर ही एक बारीक नीडल घेतो आहे आणि ही कैची। करूया सुरुवात ह्या पॅटर्नला। ह्या पॅटर्नला सुरुवात करताना आपल्याला उभ्या पोझिशनमध्ये हे करत न्यायचं आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला काय करायचं आता, पहिल्यांदा 4 मोती व्हाईट, हे 4 मोती घालून घ्यायचे आहेत। 4 मोती घालून एक आपण गाठ पाडून घेणार आहे। हे 4 मोती घातलेत आणि याला एक छान पक्की गाठ पाडून घ्यायची। ही गाठ पडल्यानंतर आता आपल्याला ही डिझाइन काय करायचं आहे, वर करत न्यायची आहे। म्हणजे सुरुवातीला आपण 3 लाईन होता त्याच्यामध्ये आणि त्यानंतर 2-2 लाईन आपल्याला, म्हणजे एक सिंगल लाईन करत न्यायची। आता आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने वर न्यायची आहे। आता हे 4 मोती झाले। त्यानंतर आता आपल्याला ज्या मोत्यात निडल आली त्या मोत्यावरतीच एक 4चा चौकोन करायचा आहे। वायर अशी आली पाहिजे शक्यतोवर। ही खाली गाठ मुद्दाम ठेवलेली आहे म्हणजे आपला धागा हा वर जातो असा। काही लोकांना ही पद्धत थोडी कठीण वाटते, पण कठीण काहीच नाही आहे। प्रत्येक कॉर्नरच्या मोत्यावरती आपल्याला ही डिझाइन करत न्यायची आहे। आता याच्यावरती बघा, हा असा होता, त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती 4 मोती केले। परत ह्या कॉर्नरच्या मोत्यावरती परत एक चौकोन करायचं आहे। आता याच्यावरती परत एक पांढऱ्या मोत्याचाच चौकोन आपण करणार आहे। त्याच्यासाठी 3 मोती घालून घ्यायचे। आता या ठिकाणी आपण उभ्या ह्या 32 आडव्या 32 लाईन घेतल्या आहेत आणि उभ्या ह्या 30 घेतल्या आहेत। त्याच्यामध्ये पहा, अशा पद्धतीने आपण या मोत्यावरती चौकोन केला, तर त्यानंतर या मोत्यावर केला। आता आपल्याला या इथल्या मोत्यावरती करायचं आहे। आता त्याच्यासाठी आपल्याला एक पांढरा मोती, त्याच्यानंतर एक ग्रीन मोती आणि एक परत पांढरा मोती, असे 3 मोती घालून घ्यायचे। सुरुवातीला थोडंसं कठीण जातं आणि मग एकदा सुरुवात झाली की ह्या 3 लाईन झाल्यानंतर मात्र खूप सोपं जातं करायला। प्रत्येक वेळेस ते फिरवून घ्यायचं। तुमच्या उजव्या हातावर जर धागा आहे तर उजव्या हातावरती तो धागा आपला आला पाहिजे। आता इथे या मोत्यात आलं, आता इथे परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत। हे 3 पांढरे मोती घालून घेतलेत मी। परत वर न्यायचं आहे
आणि आता इथे मी जे आणलं आहे इथून आता जवळपास आता ह्या पांढऱ्या मोत्यामध्ये आपली नीडल आलेली आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यात नीडल आल्यानंतर आपल्याला 2 पांढरे मोती आणि 1 पोपटी कलरचा मोती असे 3 मोती घालून घ्यायचे आहेत. आता मी 6 चौकोन कंटिन्यू करणार आहे या ठिकाणी पांढरे. या ठिकाणी 6 चौकोन कंटिन्यू पांढरे करून घ्यायचे आहेत. तर ते करते आणि मग पुढचा भाग बघूया. आता या ठिकाणी इथपर्यंत झालेला आहे. 1 पांढरा, त्याच्यानंतर 1 ऑरेंज आणि 1 परत पांढरा असे 3 मोती मी घालून घेतलेले आहेत आणि हा चौकोन कंप्लीट करायचा आहे. हा चौकोन कंप्लीट केल्यानंतर आता आपल्याला सलग पांढरे चौकोन करायचे आहेत. आता या ठिकाणी मी मोजताना काय केलं, या हिरव्या मोत्याच्या वरती किती मोती येतात तेवढं मोजलेलं आहे फक्त. तर या ठिकाणी मला 7 मोती हवे होते. 4 आणि 4 8. 1 मोती माझा जास्त झाला आहे तर हे आपण काढून टाकू आणि 7च मोती हवे आहेत आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला 2 पांढरे आणि 1 ऑरेंज असे 3 मोती घालायचे आहेत. आता मी मोजताना काय करते, हिरव्याच्या वर किती मोती आहेत तेवढे मोती मोजून घेते. हिरव्याच्या वर या पोपटी कलरच्या वर मला 7 मोती हवे होते तर तेवढे 7 मोती मी ओले आहेत. आता मला ऑरेंजच्या वर 12 मोती हवे आहेत व्हाईट. तर 12 मोती होईपर्यंत आपल्याला असंच करत जायचं आहे. म्हणजे आता आपल्याला ही नीडल काय करायची, या कोपऱ्यावरच्या मोत्यात घेऊन जायची. कोपऱ्यावरच्या मोत्यावर घेऊन जायची. त्याच्यामध्ये 3चा 1 चौकोन करायचा. म्हणजे त्याच्यामध्ये 3 मोती होऊन 4चा 1 चौकोन करायचा. त्याच्यानंतर नीडल परत त्याच्या वरच्या मोत्यावरती घेऊन जायची. आता याच्यामध्ये वरचा मोती हा झाला म्हणून या मोत्यावरती आपण आणू आणि असंच आपल्याला असं वर करत करत न्यायचं आहे. आता मला ह्या ऑरेंजच्या वर 12 मोती हवे आहेत तर 12 मोती येईपर्यंत मी हे करून घेते आणि मग त्याच्या पुढे आपण कंटिन्यू करू. आता या ठिकाणी वरती ऑरेंजच्या वर बरोबर 11 मोती माझे झालेले आहेत. 3 3 6 3 9 आणि 2 11. आता 12वा मोती आपल्याला या ठिकाणी घालायचा आहे आणि 1 ग्रे घालायचं आहे. तर या ठिकाणी मी 3, 1 व्हाईट 1 ग्रे आणि 1 व्हाईट असे 3 मोती घातलेले आहेत. आणि आता हे व्हाईट मोती 12 कंप्लीट झाले आहेत. आता ह्या ग्रे मोत्याच्या वरती आपल्याला 5 मोती घालून म्हणजे जवळपास 5 मोती येईपर्यंत ही डिझाईन वर न्यायची आहे. 1 2 3. आपलं या इथपर्यंत झालेलं आहे आणि हे 30 मोती आहेत. आपण काउंट करूया. आपल्याला ह्या जोड्या 16 हव्या आहेत तर हे आपले 30 झाले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. आता 16वा चौकोन आपल्याला कॉर्नरवरचा करून घ्यायचा आहे. 1. आता या ठिकाणी इव्हन नंबर असल्यामुळे आपल्याला कोपऱ्यावरच्या मोत्याची अडचण जात नाही. इव्हन नंबर म्हणजे समसंख्येमध्ये 16 18 अशा पद्धतीने, म्हणून या ठिकाणी आपण 16 मोती घेतलेले आहेत. आता ही लाईन आपली पहिली लाईन कंप्लीट झाली आहे कारण हे 32 मोती झालेले आहेत. आणि म्हणून ही नीडल आता आपल्याला वर न नेता ह्या खालच्या मोत्यात न्यायची आहे. ह्या
तिसऱ्या लाईनच्या खालच्या व्हाईट मोत्यामध्ये नीडल घेऊन जायची आहे. आता आपण हे उलटं करूया आणि उलट्या बाजूनी आता या ठिकाणी एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. कॉर्नरवर 3 मोती येतील आणि 3 मोती येऊन या ठिकाणी आपण ही नीडल घालून घ्यायची. कॉर्नर कंप्लीट झाला की आत्ता आपल्याला 2-2 मोतीच या ठिकाणी घालत न्यायचे आहेत. फक्त 2 मोत्यामध्ये वर जायचं आणि क्रॉस करून त्या 2 मोत्यांच्या समोर आपल्याला 2 मोती घालून घ्यायचे आहेत. हे 2 मोती घातले. त्याच्यानंतर नीडल 2 मोत्यांमधून पुढे न्यायची. अशा पद्धतीने 2 मोत्यांमधून पुढे न्यायची. परत पुढच्या 2 मोत्यांमधून काढून घ्यायची. अशा पद्धतीने 2 मोत्यांमधून आपण काढून घेतली. आता आपल्याला या ठिकाणी 2 ग्रे कलरचे मोती घालायचे आहेत. वर आपल्याला या ठिकाणी 5 मोती पाहिजेत. हे व्हाईट 5 मोती पाहिजे, म्हणून मग एक ग्रे कलरचा मोती आणि एक व्हाईट मोती असे 5 मोती आपण घालणार आहे. आणि आता आपल्या डिझाईनला सुरुवात होईल. इथे नीडल नेली. परत पुढच्या 2 मोत्यांमधून नीडल काढून घ्यायची आहे. काढून परत एक व्हाईट आणि एक ग्रे. हा टी कोस्टरच्या पक्षाच्या चोचीचा भाग झाला आहे. आता या ठिकाणी या ऑरेंज मोत्याच्या लाईनमध्ये येईपर्यंत मला सगळे व्हाईट मोती घालून घ्यायचे आहेत. इथपर्यंत व्हाईट मोती घालून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते. आता या ठिकाणी आपल्याला एक ब्राऊन मोती आणि एक ऑरेंज मोती असे 2 मोती घालायचे आहेत. ही नीडल आपल्या ह्या व्हाईट मोत्यामध्ये आलेली आहे आणि इथून हे 2, एक ब्राऊन आणि एक ऑरेंज. परत 5 मोती होईपर्यंत आपल्याला परत व्हाईटच घालून घ्यायची ही लाईन पूर्ण. नीडल पुढच्या 2 मोत्यांमधून काढायची अशी आणि त्याच्या समोरचे 2 मोती फोकस करायचं की त्याच्या समोर 2 मोती कोणते आहेत. अशा पद्धतीने फोकस करत जर तुम्ही ही डिझाईन केली तर सोपी जाते करायला. त्याच्यानंतर आता आला आपण या पोपटी कलरच्या वरच्या व्हाईट मोत्यामध्ये. आता या ठिकाणी आपल्याला एक व्हाईट आणि एक पोपटी कलरचा असे 2 मोती होऊन घ्यायचे आहेत. पोपटी आणि व्हाईट असे 2 मोती आपण घालून घेतलेले आहेत. परत एक पोपटी आणि एक ग्रीन. आता पुढची डिझाईन कंटिन्यू करायची. या ठिकाणी आता आपल्याला परत 2 व्हाईट मोती घालून घ्यायचे आहेत. या ठिकाणी 2 व्हाईट मोती घालून घेऊ. आता कॉर्नर बघा आपण काय करतोय ते. ह्या कॉर्नरला एक मोती उरला आहे आणि इथे एक गॅप आहे, इथे गॅप आहे, म्हणून आता सुई ह्या कॉर्नरच्या मोत्यामध्ये टाकायची अशी. आणि या ठिकाणी आपल्याला 3 व्हाईट मोती घालून घ्यायचे आहेत. 1, 2 आणि हा 3 व्हाईट मोती घालून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर नीडल ह्या
2 आणि हा तिसरा, अशा 3ही मोत्यांमध्ये फिरवून घ्यायची आणि पुढच्या एका मोत्यामध्ये घेऊन जायची. अशा पद्धतीने पुढच्या एका मोत्यामध्ये घेऊन जायची. आता या ठिकाणी परत आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. आता मोजताना खालचा एक मोती सोडून द्यायचा, कारण ती गॅप नंतर जेव्हा ही लाईन खाली येते त्यावेळेस भरल्या जाते. आता या ठिकाणी परत आपल्याला 2 व्हाईट मोती घ्यायचे, 4 व्हाईट मोती घालून घ्यायचे. या ठिकाणी 2 घातलेत मी, परत 2 व्हाईट मोती, आता खऱ्या अर्थाने आपल्या डिझाईनला सुरुवात झाली. ही बॉर्डर पट्टी होती, पहिल्या 2 लाईन ह्या बॉर्डर होत्या. आता आपल्या डिझाईनला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. आता आपल्याला या ठिकाणी 2 पोपटी कलरचे मणी घालून घ्यायचे. आता करताना काय करायचं ते सांगते मी. आता लक्षात ठेवताना काय करायचं, फक्त आपण जी लाईन करतो त्याच्या वरचे मोती मोजायचे. आता मला 4 व्हाईट घालायचे आहेत, म्हणून मी या ठिकाणी 4 व्हाईट घालून घेणार आहे. 1, परत पुढच्या 2 मोत्यांमध्ये 4 व्हाईट, आता या ठिकाणी ह्या ब्राऊन मोत्यामध्ये निडल आली आहे. या ठिकाणी एक ऑरेंज हवा आहे आणि एक ब्राऊन हवा आहे. एक ऑरेंज आणि एक ब्राऊन. परत निडल वर न्यायची आहे, परत 4 व्हाईट टाकायचे. एक परत ऑरेंज राहिला आपला, म्हणून ह्या 2 याच्यामधून निडल न्यायची आणि या ठिकाणी 1 व्हाईट आणि 1 ऑरेंज असे 2 मोती घालून घ्यायचे. आता परत आपल्याला 4 मोती हे व्हाईट घालायचे. आता हे 4 मोती व्हाईट झाल्यानंतर आपल्याला 5 रेड हवे आहेत. तर त्याच्यासाठी 1 रेड आणि 1 व्हाईट आणि वरचे 4 मोती हे आता आपल्याला रेड घालायचे आहेत. हा रेड घालून घेतला एक, अजून 4 मोती आपल्याला रेड हवे आहेत, म्हणून इथे सुद्धा आपण रेड घालणार आहे आणि पुढे 2 रेड. आता या परत 2 रेड घालून घ्यायचे आहेत आणि 2 रेड नंतर 2 ब्लॅक आणि 2 ग्रे. आता या ठिकाणी आपण 2 ब्लॅक मोती घेणार आहे. एक आणि 2. 2 ब्लॅक आणि या ठिकाणी 2 ग्रे मोती घेणार आहे. आता पुढे 1 व्हाईट आणि 1 ब्लॅक. आणि वरचे सर्व मोती हे आपण व्हाईट घेणार आहे.
आता हा कॉर्नर झाला की काय करायचं, ही नीडल या बाजूच्या मोत्यामध्ये आणायची, इथे आणायची आणि इथे आणून मग पुढच्या डिझाईनला सुरुवात करायची. कॉर्नरचे मोती बघायचे कोणते आहेत ते आणि मग सुरुवात करायची. तर अशा पद्धतीने आपल्याला एक एक लाईन कंप्लीट करायची आहेत. आता ह्या डिझाईनला जवळपास 5 तास लागले आहेत मला. त्याच्यामुळे याच्यामधली प्रत्येक लाईन जशीच्या तशी करून देणे शक्य नाही आणि म्हणून पुढे मी तुम्हाला स्क्रीनशॉट म्हणजे त्याच्या 5-5 लाईनचे इमेज दाखवले आहेत आणि त्या तुम्हाला बघून जर तुम्हाला करायचं असेल तर त्या इमेजप्रमाणे तुम्ही ते मोती टाकू शकता. ही लाईन प्रत्येक लाईन अशी वर करत न्यायची, इथे आलं की 3 मोती लावायचे, परत खाली आणायचे, परत वर जायचे. अशा 30 ते 32 लाईन आपल्याला 30 लाईन आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तर मी त्याच्या प्रत्येकाचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता आणि स्क्रीनशॉटवरून तुम्ही ती डिझाईन तयार करू शकता. आता फायनल प्रॉडक्ट कसं झालं आहे ते तुम्हाला दाखवते आहे. हे अशा पद्धतीने हे फायनल प्रॉडक्ट आपलं तयार झालं आहे. आता याच्यामध्ये मी ह्या अशा 32 आडव्या लाईन ह्या 32 आहेत आणि उभ्या लाईन मात्र 30 आहेत. ह्या 2 लाईन तुम्ही वाढवू शकता. ह्या बॉर्डर लाईन्स आहेत, त्या 2 लाईन मी घेतलेल्या नाही आहेत आणि व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून यातली प्रत्येक लाईन तुम्हाला करून दाखवणं शक्य नाही. पण मी ज्या पद्धतीने ह्या 5-5 लाईन केल्या आहेत तर त्या प्रत्येक 5 लाईनचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि हे सुंदरसं टी कोस्टर डिझाईन तयार करू शकता. हे क्रॉस स्टिचचं टी कोस्टर डिझाईन आहे, बर्ड टी कोस्टर डिझाईन. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळायला मदत होईल. कुठे कुठे बरेचदा प्रॉब्लेम जातो आणि म्हणून या ठिकाणी मात्र तुम्हाला प्रत्येक लाईनवर असं फोकस करायला लागेल की तुम्ही जिथे करता. आता फॉर एक्झाम्पल ही लाईन जर मी करते आहे, ह्या 4 लाईन झाल्या, ही 5वी लाईन झाली, तर ही लाईन करताना मला फक्त 3 व्हाईट घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर 8 हे रेड घ्यायचे आहेत. बस एवढंच असं फोकस करत जर नेलं तर ही डिझाईन सुंदर तयार होते, खूप छान दिसते. मला प्रचंड आवडली. तुम्हाला आवडली की नाही नक्की कळवा. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.